हॅलो फ्रेंड्स, आपण जर आदिवासी विकास विभाग याची जर परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टोटल 50 प्रश्न बघायचे आहेत 100 गुणांसाठी। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्यांनाही प्रश्नाचं उत्तर येत असेल ते खाली लगेचच कमेंट करू शकता आणि 100 मार्कांपैकी आपल्याला किती मार्क पडले हे देखील आपण खाली कमेंट करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? ऑप्शन आहेत थळघाट, कुंभार्ली घाट, बोरघाट की फोंडा घाट। तर पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग हे बोर घाटातून जातात। यानंतर पुढील प्रश्न आहे, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते? प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन आपण रीड करायचे, व्हिडिओला पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं। तर वारली आदिवासींचे मूळ स्थान जे आहे ते आहे ठाणे। पुढील प्रश्न, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ती आढळते तांबडी मृदा। पुढील प्रश्न, डॅडेश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे। ऑप्शन आहेत कोयना, एकलहरे, जायकवाडी की तारापूर। तर लक्षात घ्या, एकलहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पुढील प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील डॅडॅश लोकप्रिय आहेत। तर सांगा घोलवड या ठिकाणी काय भेटतं? तर लक्षात घ्या, घोलवडचे चिकू हे प्रसिद्ध आहेत। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव, भिवंडी व कोठे एकवटलेले आहेत? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव, भिवंडी व इचलकरंजी या ठिकाणी एकवटलेले आहे। पुढील प्रश्न, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर हा जो विल्सन बंधारा जो आहे तो प्रवरा नदीवर आहे। पुढील प्रश्न, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, महाराष्ट्र, ओडिसा की आंध्र प्रदेश? तर हे जे कोयना धरण आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। आय होप तुम्ही खाली कमेंट करत असाल। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? तर महाराष्ट्र हा विद्यार्थी मित्रांनो ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे। पुढील प्रश्न, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर गोदावरीवरील जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? सोपा प्रश्न आहे, खूप साऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे। तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? अरबी समुद्राला जाऊन मिळतो म्हणजे काय की कोणत्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत? आपण जर महाराष्ट्र किंवा आपला भारत देश जर कम्पेअर केला तर लक्षात घ्या, वरती कोणती दिशा येईल? उत्तर येईल, या ठिकाणी पूर्व दिशा येईल, इकडं पश्चिम दिशा आणि खाली दक्षिण दिशा। तर या साईडला कोणता समुद्र आहे? तर या साईडला अरबी समुद्र आहे। आणि अरबी समुद्राला जाऊन कोणत्या दोन नद्या मिळतात? पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या आहेत नर्मदा आणि तापी। यावर बाकीही प्रश्न तयार होऊ शकता, कोणत्या नद्या या पश्चिम वाहिनी आहेत किंवा खालीलपैकी कोणत्या नद्या या पश्चिम वाहिनी नाही? तर यामुळे नर्मदा आणि तापी लक्षात ठेवायचं, पश्चिम वाहिनी नद्या आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर त्या साईडला जाऊन मिळतात। यानंतर पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय हे नांदेड या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर लक्षात घ्या, समुद्राचे पाणी हे जे आहे ते जलसिंचनाचे साधन नाही। पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे जे मेळघाट अभयारण्य जे आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? तर सांगा, ज्यांना उत्तर असेल ते खाली कमेंट करू शकता। तर महाराष्ट्रात विदर्भात समृद्ध खनिज साठे आहेत। पुढील प्रश्न,
तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात? तर लक्षात घ्या, तेंदू पानाचा उपयोग हा विडी कारखान्यात केला जातो. पुढील प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे जे लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेली आहेत? तर लक्षात घ्या, पुणे सोलापूर ही जी शहरे आहेत ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने जोडली आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? तर ते आहेत दादरा नगर हवेली. पुढील प्रश्न, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? भीमा नदीवर विद्यार्थी मित्रांनो उजनी हे जे धरण आहे ते बांधले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? विदर्भातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे चिखलदरा. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? MUHS. तर ते आहे नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न बघूयात, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? तर खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती? तर भिल्ल, गोंड, कोलाम आणि कातकरी या ज्या आदिवासी जमाती आहेत त्या महाराष्ट्रात आढळतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे नंदुरबार जिल्हा पाहिजे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान हे आहे 1200 मिलीमीटर इतके. पुढील प्रश्न, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? तर कोणती नदी आहे? तर भीमा नदी, हिला चंद्रभागा या नावाने देखील ओळखले जाते. अजूनही प्रश्न आहेत, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आदिवासी विकास विभाग याकरता प्रश्न संच पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात. 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 249. PDF स्वरूपात तुम्हाला हे मटेरियल भेटेल. तर यामध्ये तुम्हाला 100 प्रश्नांच्या 10 सराव प्रश्नपत्रिका भेटतील. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता प्रत्येकी 25 प्रश्न भेटतील. सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न आहेत. 110 सराव प्रश्नपत्रिका. चालू घडामोडी आहे जानेवारी 2023 ते मार्च 2025 पर्यंत. मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड परिपूर्ण मटेरियल आहेत. प्राईस फक्त 249 रुपीज ठेवण्यात आले आहे. हे जे मटेरियल आहे परचेस करायचं असेल तर 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. याची खासियत काय की सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगळी दिली आहे, परंतु जे बाकीचं मटेरियल आहे त्यामध्ये MCQ स्वरूपात आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन थ्रू मग घेतलं तर याचा फायदा काय की तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी देता येणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते? तर ते आहे कराड. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे कोल्हापूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? तर महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग हा सावंतवाडी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा विद्यार्थी मित्रांनो 9.36% भाग व्यापलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर तो कोकण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पाऊस पडत असतो. पुढील प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता? तर तो आहे अहमदनगर जिल्हा. पुढील प्रश्न, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर लक्षात घ्या, वालुकामय ही जी जमीन आहे कसण्यासाठी कठीण आहे. पुढील प्रश्न, गोदावरी नदी कशी वाहते?
तर गोदावरी नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे आपला भारत देश कम्पेअर करायचा. तर नर्मदा आणि तापी या नद्या फक्त पश्चिमेकडे वाहतात, बाकी सर्व ज्या नद्या आहेत त्या पूर्वेकडे वाहतात, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर कोणती रेल्वे? तर ती आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. कोल्हापूरवरून दुपारी 3:30 वाजता ही विद्यार्थी मित्रांनो निघत असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? कोणत्या? कोकणमध्ये. कोकणातल्या नद्या काय आहे की कमी लांबीच्या पण जास्त खोलीच्या असतात. पुढील प्रश्न बघायचा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? नागपूर कोराडी बरोबर आहे, परळी वैजनाथ बीड ही देखील बरोबर आहेत, नाशिक एकलहर हे बरोबर आहेत, परंतु कोयना सांगली ही जी जोडी आहे ती चुकीची आहे. पुढील प्रश्न, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर ते आहे पेट्रोलियमच्या निगडीत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? तर तो पडतो 100 ते 120 मिलीमीटर इतका. पुढील प्रश्न, कोणते पीक हे खरीप नाही? तर लक्षात घ्या, गहू हे खरीप पीक नाही, कारण की गहू हे मेनली हिवाळ्यात घेतले जाणारे पीक आहे. तर मग बाकीचे जे आहेत ज्वारी, तांदूळ आणि कापूस ही खरीप पिके आहेत. पुढील प्रश्न, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर लक्षात घ्या, गोदावरी नदी पश्चिम वाहिनी नाहीत. ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये खूपदा सांगितलं, तापी नर्मदा आहे, त्यासोबत सावित्री देखील आहेत. गोदावरी ही जी नदी आहेत ती कुठून कुठे वाहते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असते. पुढील प्रश्न, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? अगदी सोपा प्रश्न. तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. बघूयात किती लोकांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला आहे. कृष्णा, तापी, गोदावरी, भीमा कोणती नदी पश्चिम वाहिनी आहेत? होमवर्क आहे, खाली कमेंट करायचं. पुढील प्रश्न, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? तर ते ऊसापासून विद्यार्थी मित्रांनो बनविले जाते. पुढील प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोणते? तर ते आहे देहू. हे विद्यार्थी मित्रांनो संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थँक्यू देखील म्हणा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत, परंतु ही आम्हाला मोटिवेट करत असते की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर ते होतं नागपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर कोणत्या ठिकाणी जे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर ते आहे पंढरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत महाराष्ट्र भूगोलाचे. जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर लक्षात घ्या, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत. ही फक्त तुम्हाला 49 रुपीजमध्ये भेटणार आहे. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा आहे, ज्यामध्ये फुल लेंथ टेस्ट भेटणार आहेत 5, सामान्य ज्ञानच्या 7 टेस्ट, मराठी व्याकरणाचे 31, इंग्लिश ग्रामरचे 10 आणि चालू घडामोडीचे 30 टेस्ट भेटणार आहेत. आणि जे आपण आदिवासी विकास विभागाकरता जे मटेरियल तयार केलं आहे 18,500 प्लस प्रश्नांचं ते देखील घेऊ शकता. तर 249 रुपीजमध्ये. याकरिता 93 56 25 60 34 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सॲप करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि पुढील सर्व प्रश्नपत्रिकाची जर प्रॅक्टिस करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. थँक्यू.